जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील देवमोगरात बिबट्या जेरबंद, तरीही तालुक्यात बिबट्याची दहशत कायम। वन विभागाकडून ठोस कारवाई करण्यात यावी, परिसरातील नागरिकांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील देवमोगरा शिवार आणि महाराष्ट्र-गुजरात सीमा भागात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर गुजरात वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे। गुरुवारी सकाळी ही कारवाई यशस्वी ठरल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे देवमोगरा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पाळीव जनावरांवर हल्ल्यांच्या घटनांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते। रात्री शेतात जाणेही धोकादायक बनले होते। ग्रामस्थांच्या मागणीनंतर गुजरात वन विभागाने सीमाभागात पिंजरा लावून अखेर बिबट्याला जेरबंद केले। मात्र या घटनेनंतरही नवापूर तालुक्यातील इतर अनेक भागांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याची माहिती समोर येत आहे। तब्बल 10 ते 20 किलोमीटरच्या परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे। या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील वन विभागानेही तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आणि बिबट्यांना सुरक्षितरित्या जेरबंद करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान पकडलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। तरीही परिसरात अजूनही इतर बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। देवमोगरात एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी नवापूर तालुक्यातील इतर भागांतील दहशत संपण्यासाठी आता प्रशासनाच्या ठोस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।